नमो नमः. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, चित्रकाव्यम या पद्यपाठातील अंतिम श्लोक वाकोवाक्यम या संस्कृत काव्यप्रकारात मोडणारा आणि 4 ओळींचा. वाकोवाक्यम हा संस्कृतातला काव्यप्रकार म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर हा काव्यप्रकार म्हणजे मराठीतलं सवाल जवाब. मराठी रंगभूमीवर कृष्णधवल सिनेमाच्या काळामध्ये हा नृत्यप्रकार अत्यंत प्रसिद्ध आणि लाडका असा होता. वाकोवाक्यम या काव्यप्रकारातील श्लोकामध्ये 2 देवता आहेत, ज्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. पण आत्ता मात्र त्यांचं गोडी गुलाबीचं भांडण चालू आहे आणि अर्थात विषय आहे एकमेकींचे पती. त्यावरून ह्या दोघी एकमेकींना चिडवत आहेत आणि ते चिडवताना लक्ष्मी आणि पार्वती यांच्या संवादातून आपल्याला कवी चातुर्य तर लक्षात येतं, पण हजरजबाबीपणा आणि शब्दसंपत्तीचा योग्य अर्थ लावून आपल्यावर आलेलं संकट हजरजबाबीपणानं कशा एकमेकी परतवून लावतात याचा प्रत्यय पण आपल्याला येतो आणि अर्थात यातून काव्यप्रतिभा पण ज्ञात होते. श्लोक असा आहे, फार सुंदर श्लोक मी म्हणेन. शार्दूल विक्रीडितम या वृत्तातला प्रस्तुत श्लोक असा आहे. भिक्षुः क्व अस्ति. सगळ्यात अगोदर धनाची देवता लक्ष्मी ही पार्वतीला विचारते आहे, भिक्षुः क्व अस्ति. अगं तो भिक्षुक भिक्षा मागणारा कोठे आहे? बलेरमखे बळीच्या यज्ञात तर गेला आहे की काय? पशुपतीही किम न अस्ति असौ गोकुले. काय सांगतेस? तो पशुपती म्हणजे पशूंचा पती गोकुळामध्ये नाही आहे का? असं पार्वती लक्ष्मीला भिक्षुक या शब्दांचा जो तिनं वापर करून तिच्या पतीला हिणवलेला आहे, लगेचच ती ते विशेषण आपल्या शिवाला लावून न घेता कृष्णाच्या प्रती ते परतवून लावते, विष्णू प्रती परतवून लावते आणि पुढं ती म्हणते, मुग्धे पन्नग भूषणः. अगं पन्नगः अर्थात उरगः सर्पः हेच ज्याचं भूषण आहे तो कुठे गेलाय असं मी विचारते ग. त्यावर पार्वती म्हणते, सखी सदा शेतेच तस्य उपरी. अगं नेहमीच तर त्यावर तो शयन करतो, अर्थात शेषशयन करणारा विष्णू. आर्ये मुंज विषाद माशू. त्यावर लक्ष्मी म्हणते, अगं आर्ये तो विषादम आशू याचे 2 अर्थ आपण इथे घेऊ शकतो. विषाद म्हणजे खरं दुःख. तो दुःख देणारा आहे, व्याघ्रचर्म परिधान करणारा आहे, भिक्षाटन करणारा आहे आणि कशाला त्याच्याशी तू संसार करते आहेस? सोडून दे त्याला. मुंच विषम अत्ती इति. विष खाणाऱ्या त्याला तू सोडून दे, ज्यानं हलाहल प्राशन केलं त्याला अर्थात. मग पार्वती म्हणते, कमले न अहम प्रकृत्या चला. अगं कमले लक्ष्मी, मी तुझ्यासारखी स्वभावानं चंचल नाही ग. असं च एत्थम वै गिरिजा समुद्र सूतयो. हो, गिरिजा हे पार्वतीचं विशेषण आहे. गिर्या जायते इति. पर्वतामधून जी जन्माला आली अर्थात हिमालयाची कन्या, आणि समुद्रसूता समुद्र मंथनातून बाहेर आलेली लक्ष्मी, या दोघींचं संभाषण हे प्रेमाचं लटकं भांडण पातु वह. आम्हा सर्वांचे रक्षण करो. खरं तर देवता जेव्हा खूप चांगल्या मूडमध्ये असतात, त्या आनंदी असतात, आनंदानं त्यांचं काही बोलणं चालू असतं, त्या वेळेमध्ये त्यांचा कृपाकटाक्ष जर आपल्यावर पडला तर तो आपला कल्याण करणारा असतो. ही एक जी कवी कल्पना आहे तीच येथे पाहावयास मिळते की त्या दोघी अशा एकमेकींना चिडवत आहेत आणि त्या खूप आनंदी आहेत. असं त्यांचं ते संभाषण आमचं रक्षण करो. फार सुंदर काव्यप्रकार आणि एका वाकोवाक्यम या नवीन संस्कृत काव्यप्रकाराची ओळख करून देणारा श्लोक. अपेक्षा आहे समजला असेल. शुभम भवतु.